बिझनेस मीटिंग आमच्यासाठी किंवा तुमच्या सगळ्यांसाठी आज आपल्याला मिळालेली आहे. सो आज जे कोणी आजच्या ह्या सेशन मध्ये आहेत ते खरंच खूप नशीबवान आहेत, लकी आहेत की आजचा हा सेशन तुम्हाला अटेंड करायला भेटतोय. कारण सरांची जेव्हा ऑपॉर्च्युनिटी असते तर त्यांची एनर्जी असेल, आपला जो काही कन्सेप्ट आहे, जो आपला प्लॅन, बिझनेस प्लॅन आहे ते सांगण्याची पद्धत असेल, तर 100% म्हणजे मी सुद्धा त्यांच्या एका बिझनेस प्लॅन वरून मी आज प्रत्युषला जॉईन झालेले होते. आणि आज जर बघितलं तर मी प्लॅटिनम आहे प्रत्युषची. आणि स्वाती सुतार माझं नाव आहे. मी उदगीरहून बिलॉंग करते, लातूर डिस्ट्रिक्ट मधून. सो इंस्टाग्राम लाईव्ह चालू झालेलं आहे. येस मॅम, झाले. तो इन्स्टा पण स्टार्ट झालेले आहे. सो जे कोणी आता इकडे कनेक्ट नाही होऊ शकत तर तुम्ही इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती ग्रुपला आलेली आहे. सो लाईव्हला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि आज मी जास्त वेळ घेणार नाही कारण आजचा हा सेशन पूर्णतः सरांचा असणार आहे. सो मी वेलकम करेल प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वा प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, फाउंडर मिस्टर राहुल बिरादर सर. सर वेलकम, प्लीज वेलकम सर व्हर्च्युअली स्टेज. सर प्लीज कंटिन्यू. राहुल सर. येस सर. Recording in progress. येस, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना Yes, sir, नमस्कार. welcome. आय होप माझा आवाज क्लिअर येत असेल. प्लीज Yes. रिक्वेस्ट करेल टीमला की इंस्टाग्रामला पण चेक करा आवाज क्लिअर येतोय का. आणि मी बघतोय ऑलमोस्ट 1,500 लोक आता या लाईव्हला कनेक्ट आहेत. फक्त 2 मिनिट झालेत मीटिंग चालू होऊन. म्हणजे ऑलमोस्ट 2 मिनिटांमध्ये 1,500 लोक ऑल ओव्हर महाराष्ट्रातून, आउट ऑफ महाराष्ट्रातून आजच्या लाईव्हला आहेत. सगळ्यांचं मनापासून वेलकम करतो आजच्या बिझनेस प्रेझेंटेशनसाठी. आणि खूप सारे नवीन फॅमिली असतील जे आज कदाचित पहिल्यांदा मला या मीटिंग मध्ये ऐकत असेल तर गाईज, माझं नाव राहुल, फाउंडर आहे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्युष उद्योग समूह, प्रत्युष ग्रुप, जो आज पूर्णपणे महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करतोय. आणि खूप महिन्यानंतर आज मला ही संधी मिळाली बिझनेस प्लॅन द्यावा. कारण आज आमच्या लिडरशिपच्या ग्रुपवरती डिस्कशन चालू होतं की आज प्रेझेंटेशन कोणाचं असेल. सो म्हणलं मान्सून बाहेर पाऊस येतोय आणि आज या ठिकाणी पण जोरात पाऊस आला पाहिजे. सो मी पहिला प्रश्न माझा हा असेल आजच्या मीटिंग मध्ये. जवळपास 1,500-2,000 लोक ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आहेत. तर प्लीज तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बिलॉंग करता एकदा मला चॅटबॉक्स मध्ये टाका, जेणेकरून मला पण कळेल की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागातून आता आपल्यासोबत फॅमिलीज कनेक्ट आहेत. प्लीज तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बिलॉंग करता एकदा तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकायचं. आपण बघतोय नाशिक, भुसावळ, डोंबिवली, पुणे, परांडा, लातूर, मुंबई, कुर्डुवाडी, चाळीसगाव, वाशिम, इचलकरंजी, ठाणे, बीड, राहुरी, कोल्हापूर, चिखली, बारामती. बाप रे बाप रे बाप. पुणे, असं म्हणायला काही हरकत नाही. अख्खा महाराष्ट्र आज या मीटिंग मध्ये आहे. पंढरपूर, चिखली, रोहा, जामनेर, बुलढाणा, बीड, सातारा, देऊळ, गावराजा, कल्याण, सांगोला, लातूर. बापरे गाईज, खरंच सगळ्यांचं मनापासून वेलकम आहे आजच्या या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मध्ये. मला माहिती आहे खूप सारे प्रश्न घेऊन तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये आला असणार आहेत. खूप सारे क्वेश्चन तुमच्या समोर असतील. काय आहे एक्झॅक्टली हा बिझनेस, काय याच्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे, खरंच याच्यातून आम्हाला करिअर होऊ शकतं का, खरंच याच्यामध्ये इन्कम होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या 30 मिनिटांमध्ये 30 मिनिट. आणि या 30 मिनिटांमध्ये आज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मी प्लीज आमच्या टीमला एकदा रिक्वेस्ट कराल, एकदा इंस्टाग्रामला प्रॉपर दिसतंय का स्क्रीन एकदा चेक करा, आवाज येतोय का एकदा चेक करा. इंस्टाग्रामला पण प्रेझेंटेशन दिसेल असं मी थोडस प्लॅन करून ठेवलेलं आहे. एकदा फक्त चेक करा इंस्टाग्रामला प्रेझेंटेशन दिसतंय का. येस सर, दिसतंय. क्लिअर आहे? येस सर, क्लिअर आहे. ओके. सो मेन सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठा प्रश्न आता बऱ्याच जणांना असणार आहे की प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली आहे काय. सर आम्ही खूप सारं ऐकलंय, सोशल मीडियाला आम्ही ऐकलंय, बऱ्याच आमच्या ओळखीचे
लोक आहेत जे स्टेटसला साड्यांचे फोटोज टाकतात. बरेच आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असे आहेत की ज्यांच्या आम्ही सोशल मीडियाला बघत असतो. बरेच आमच्या ओळखीचे असे आहेत जे प्रत्युष मध्ये पैसे कमवत आहेत. खूप अशा गोष्टी आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये जर एक गोष्ट बघितली तर प्रत्युष बद्दल आज हवेतली चर्चा सगळ्यात जास्त आहे, पण प्रॅक्टिकली हे प्रत्युष काय ते आज तुम्हाला या मीटिंग मध्ये क्लिअर होणार आहे. पहिल्यांदा मी सगळ्यांना सांगेल, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्युष ग्रुप हा खूप मोठा आहे, प्रत्युष ग्रुप मध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत, प्रत्युष ग्रुप मध्ये वेगवेगळ्या सब कंपनीज आहेत, पण जो आज ज्या ऑर्गनायझेशन थ्रू ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही काम करणार आहात ते आहे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. आज या ऑर्गनायझेशन बद्दल जर सांगायचं झालं तर थोडंसं आधी माझ्याबद्दल पण सांगेल. माझं नाव राहुल, बाय प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट झालाय. देन मार्केटिंग अँड सेल्स या फील्ड मध्ये जवळपास 13 वर्ष काहीच काम केलंय. आणि देन 2023 मध्ये एक वेळ अशी आली की ज्या काही स्ट्रॅटेजीज होत्या, ज्या काही आयडियाज होत्या, आपल्या सगळ्यांना माहित आहे कोविड सारख्या काळामध्ये बऱ्याच साऱ्यांना बऱ्याच गोष्टी नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकल्या, बऱ्याच साऱ्या स्किल डेव्हलप केल्या, आणि अशाच कोविड मध्ये आम्हाला पण काही स्किल डेव्हलप करायला मिळालं. आणि त्याच्यात ना एक छोटस रोपटं ह्या प्रत्युष या महाराष्ट्रामध्ये लावलं होतं. आणि आज बघता बघता प्रत्युष उद्योग समूह, प्रत्युष ग्रुप, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हा महाराष्ट्राच्या नाही तर अखंड हिंदुस्थानामध्ये आज पसरतोय. आणि आज जवळपास 13 वर्षाचा अनुभव. मी थोडस एवढं सगळ्यांना सांगेल की एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला आज 12 वर्ष जर एक फील्डचा एक्सपिरियन्स असेल, आज जर 12 वर्ष एका कंपनीमध्ये शेकडो करोडोंचा टर्नओव्हर केला असेल, तर त्यावेळी स्वतःचे ऑर्गनायझेशन करत असताना खूप प्रॅक्टिकली खूप साऱ्या बेसिक गोष्टींवरती प्लॅन करून या प्रत्युषची सुरुवात केली होती. आणि माझ्याच हातात हात देऊन, आज खांद्याला खांदा देऊन, आज जे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या पोझिशनला काम करतायत मिसेस कीर्ती बिरादार, आज यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर बाय प्रोफेशनली MBA इन HR आहेत. आज TCS मध्ये टाटा कम्युनिकेशन मध्ये पूर्वी जॉब करायचे, पण आफ्टर कोविड आज आम्ही दोघांनी मिळून या ऑर्गनायझेशनचं एक छोटस रोपटं लावण्याचा प्रयत्न केला. पण आज पूर्ण हिंदुस्थानाने आम्हाला सपोर्ट केला आणि आज हजारो लोकांची लाईफ या प्रत्युषच्या माध्यमातून बदलते. आज आमच्या सोबत जर बघितलं तर आणखीन काही असे परिवार आहेत ज्यांनी आम्हाला कायम साथ दिली. त्याच्यामध्ये आज माझे मित्र आहेत राजेशजी, आज यांच्याबद्दल सांगायचं झालं राजेशजी आहेत, समिता मॅडम आहेत. आज हे सुद्धा बाय प्रोफेशनल मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मॅडम सुद्धा एअर होस्टेस होत्या. प्रोफेशन वाईज जर बघितलं, आज कंपनीची मॅनेजमेंट ही ऑलरेडी वेल एज्युकेटेड आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी विचार आला आणि सुरुवात केलं, काहीतरी मार्केटमध्ये चाललंय आणि सुरुवात केलं, बिलकुल नाही. आज ऑलरेडी या फील्डचा टोटली एक्सपिरियन्स होता, नॉलेज होतं, पूर्ण या सगळ्या गोष्टी माहित होत्या. देन आम्ही सगळ्यांनी मिळून या ऑर्गनायझेशनला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. आज माझ्यासोबत हे सुद्धा रात्रंदिवस आज सगळ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी आज काम करतायत. आज प्रत्युष आर्ट ज्वेलरीचे ओनर, प्रत्युष ज्वेलरी पार्टनर म्हणून आज यांची ओळख अखंड हिंदुस्थानामध्ये आहे. आज जर बघितलं काही बऱ्याच जणांना प्रश्न असणार आहे कदाचित की प्रत्युषच का केलं पाहिजे, तर मी सगळ्यात पहिल्यांदा आज सर्व माझ्या परिवाराला सांगेल, जितके मला 2000 लोक पूर्ण हिंदुस्थानातून ऐकतात, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्युष आज प्रत्युषच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला पूर्ण एक एज्युकेशन सिस्टम देतं. आज कित्येक महिलांनी प्रत्युष रिटेलच्या माध्यमातून आज स्वतःच्या लाईफ मध्ये या सिस्टम मध्ये इथल्या एज्युकेशनमुळे, इथल्या ट्रेनिंगमुळे, इथल्या नॉलेजमुळे इथे चाललेल्या प्रत्येक गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केल्या. आणि आज कित्येक महिलांनी स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप केल्या, कित्येक महिलांनी त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलप केल्या, आणि आज त्याच्या माध्यमातून या महिलांनी आज स्वतःचं आयुष्य घडवलंय. आज जर बघितलं प्रत्युषच का, तर प्रत्युष एक नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. नवनवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये जी गोष्ट येते ती 100% प्रत्युषच्या सिस्टम मध्ये अपग्रेड होते. आज जर बघितलं आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये म्हणजे सरासरी नोव्हेंबर पर्यंत प्रत्युष ही एकमात्र हिंदुस्थानातली कंपनी असणार आहे जी पूर्णपणे टेक्नॉलॉजी बेस वर्क करणार आहे. AI सिस्टमच्या माध्यमातून ही कंपनी वर्क करणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्या कंपनीकडे आणि प्रत्युष मध्ये काम करणाऱ्या परिवारांचा आज बघता, त्यांच्या लाईफ मधली डेव्हलपमेंट बघता, त्यांच्या लाईफ मधली ग्रोथ बघता, त्यांच्या लाईफ मध्ये अचिव्हमेंट बघता, आज एक गोष्ट क्लिअर कट कळतं की हजारो लोक त्यांचं आयुष्य घडवतायत. आज विजनरी मॅनेजमेंट आहे. का मॅनेजमेंट बद्दल जर सांगितलं तर आज प्रत्युषची ऑफिशियल टीम स्टाफ आहे, आज प्रत्युषची लिडरशिप स्टाफ आहे, आज एवढी स्ट्रॉंग या सगळ्या गोष्टी काम करतायत. आणि या सगळ्या विजनरी आहेत, सगळ्यांसमोर टार्गेट्स आहेत, सगळ्यांसमोर गोल आहेत. 2023 ला सुरुवात झालेली ऑर्गनायझेशन 2030 पर्यंत भारतामध्ये काय काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप आज सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट
अपडेट होतात. आज ज्या ज्या गोष्टी कंपनीने 2023 मध्ये बोलल्या, 2026 चालू आहे, मागच्या 3 वर्षामध्ये अख्ख्या भारताला माहिती आहेत ज्या ज्या गोष्टी कंपनीने मार्केटमध्ये आणल्या सगळ्या विन होत आहेत. नवीन नवीन प्रोडक्ट कंपनी आणते, बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आणते. आज प्रत्युष सॅनिटरी पॅड ज्याला कॉटन ग्रीन हे प्रोडक्ट म्हटलं जातं, आज महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतंय. आज मला ऐकणाऱ्या जवळपास 2,500 महिला आहेत. मी त्या सगळ्यांना सांगेल, आज प्रत्युष फक्त तुम्हाला लाईफस्टाईल नाही देत, प्रत्युष तुमच्या हेल्थ कडे पण आज फोकस करतं. प्रत्युष तुम्हाला आज वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करतं. प्रत्युष तुमच्या फिजिकल हेल्थ वरती आज जर बघितलं सॅनिटरी पॅड आहे, आज सॅनिटरी पॅड मुळे हजारो महिला आहेत ज्यांचे ट्रिमंडस लेवल चे रिझल्ट आम्हाला बघायला मिळतात. बेस्ट ऑफ द बेस्ट आज जर बघितलं तर सर्व्हिस मध्ये आज सुद्धा प्रत्युषला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे. प्रत्येक इंडियन पोस्ट मध्ये आज प्रत्युषची चर्चा आहे, कारण प्रत्युषने आज इंडियन पोस्ट सोबत आज टायअप केल्यानंतर आज बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस देण्याचा प्लॅन, बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट देण्याचा प्लॅन, बेस्ट ऑफ द बेस्ट कॅटेगरीचे आज आर्टिकल तुम्हाला देण्याचं काम आज प्रत्युष करत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्युषच का, तर त्याचं एक मात्र तुम्हाला उत्तर देईल. एक मात्र हिंदुस्थानातली आज अशी ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये हजारो महिलांनी घराचा उंबरठा न ओलांडता आतापर्यंत लाखो रुपये कमवलेत. आणि याचे हजारो उदाहरण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. एक मात्र ऑर्गनायझेशन ज्यामध्ये हजारो महिला ज्यांनी घराचा उंबरठा सुद्धा ओलांडला नाहीये, म्हणजे वर्क फ्रॉम होम, घरामध्ये बसून व्यवसाय करण्याची संधी आहे. प्रत्युषच का, मला जर काही सगळ्यांना जर तुम्ही मला विचारलं तर अख्खी रात्र मी तुम्हाला सांगू शकतो प्रत्युष का केलं पाहिजे. याचे माझ्याकडे हजारो कारण आहेत की प्रत्युषच का, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. आज जर बघितलं प्रत्युष नेमकं विजन काय, मी आज सर्व नवीन परिवारांना सांगेल की प्रत्युष सोबतच का काम करायचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आज ज्यावेळी स्वराज्य व्हावं ही ज्यावेळी एक विजन आज त्यांनी त्यांच्या पूर्ण मावळ्यांना दिलं, त्यावेळी पूर्ण समाजाने पूर्ण सर्वांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे आज आपला हा स्वराज्य उभा राहिलाय. काही विजन माहित असणं गरजेचं आहे की कशामुळे आज आपल्या या ऑर्गनायझेशन सोबत काम करणं गरजेचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्युषचं सगळ्यात मेन विजन आहे की सर्व सामान्य परिवारांना त्यांच्या अटी शर्तीवरती आर्थिक दृष्ट्या त्यांना एक स्वतःचं जनजीवन जगण्यास मदत करणे. आज मला अभिमान आहे, जे विजन 2023 मध्ये प्रत्युषने दिलं होतं आज हे सत्यात उतरताना दिसतंय. हजारो महिला आज स्वतःचं लाईफस्टाईल बनवतात, हजारो महिला स्वतःचं इन्कम घेत आहेत. एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं ज्याच्यामध्ये कमी भांडवलामध्ये आज महिला त्यांचं स्वतःचं इन्कम घेऊ शकतात. संपूर्ण भारतामध्ये प्रत्युषचं जाळं पसरवून एक मोठी कम्युनिटी तयार करणं, ह्या एका विजनने 2023 मध्ये प्रत्युष रिटेलची सुरुवात झाली होती. आज बघता बघता हा परिवार हजारो 36,000 महिला जवळपास या परिवारामध्ये पूर्ण हिंदुस्थानामध्ये काम करतात. काही यासोबत जर एक गोष्ट बघितली, प्रत्युषचं मिशन काय, तर थेट विक्री या व्यवसायामध्ये आज जर बघितलं आपण जे एखादी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो, एखादी प्रोडक्ट प्रोडक्शन करतो, हे प्रोडक्ट तयार केल्यानंतर डायरेक्टली ते प्रोडक्ट आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचवणं. आणि कस्टमर पर्यंत पोहोचवत असताना मध्ये जे होलसेलर आहेत, वेंडर्स आहेत, रिटेलर्स आहेत, ही जी चेन आहे, ही जी एक साखळी आहे. एक लक्षात ठेवा, साडी तयार झाली, साडी तयार झाल्यानंतर ती साडी पहिल्यांदा एका दलालाच्या माध्यमातून होलसेलरकडे येते, होलसेलरच्या माध्यमातून रिटेलरकडे येते, रिटेलरच्या माध्यमातून तुमच्याकडे येते. येस ऑर नो? हॅलो. पण आज प्रत्युषने 2023 मध्ये एक अशी सिस्टम बनवली की याच्यामध्ये हजारो महिला आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे, लाखो महिला हिंदुस्थानामध्ये ज्यांना काहीतरी करायचं आहे. कंपनीने फक्त एक सिस्टम बनवली, काही आयडिया कुणाच्या तरी डोक्यात विचार आला, वरती बघितला आणि एक बल्बचा शोध लागला. असाच एक शोध 2023 मध्ये लागला की महिला अशा भरपूर आहेत हिंदुस्थानामध्ये ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, शिक्षण आहे, नॉलेज आहे, पण काही कारणांमुळे घरातून बाहेर जाता येत नाही, लहान मुलांमुळे बाहेर जाऊन नोकरी करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही, गुंतवणूक करता येत नाही, अनुभव नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कंपनीने एक सिस्टम बनवली, ज्या सिस्टमच्या माध्यमातून हजारो महिला या सिस्टमला प्लग इन होत आहेत आणि एक बेंचमार्क आज हिंदुस्थानामध्ये प्रत्युष क्रिएट करत चाललाय. 2030 पर्यंत 1,00,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून महिना कमीत कमी 10,000 उत्पन्न घेतील असं एक मिशन घेऊन प्रत्युष काम करतंय. पण सांगण्यासाठी खरंच अभिमान आहे, आनंद आहे. 2030 मी म्हणतोय, पण 2026 चालू आहे. जवळपास 30,000पेक्षा जास्त परिवार आज प्रत्युषच्या माध्यमातून स्वतःची लाईफ आजमावत आहेत. 2030 पर्यंत प्रत्युष एक सगळ्यात मोठं टार्गेट आहे की 300 स्टोअर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एक चेन, जे आज एक लक्षात ठेवा, ज्यावेळी प्रत्युषची सुरुवात केली एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केला, पण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि ज्यावेळी आपल्या इथल्या कस्टमरला, ग्राहकाला कुठे ना कुठे विश्वास बसावा, कनेक्टिव्हिटी व्हावी, त्यामुळे आज प्रत्युषने एक सिस्टम बनवली ज्याच्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त स्टोअरचं टार्गेट ठेवलं आणि त्याच्यातले आता 75 स्टोअर पूर्ण हिंदुस्थानामध्ये काम करतायत. आता यामध्ये जर एक गोष्ट बघितली,
तर कंपनीचे सर्टिफिकेशन आहे की आज या सर्टिफिकेशन मध्ये जर बघितलं तर कंपनीचे पूर्ण लिगल डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. आज एक गोष्ट लक्षात ठेवा बरं. आता एक नमुना आहे मीटिंग मध्ये कोणतरी त्याने काय टाकलं, फसवू नकोस रे बाबा. आता या बाबाला काय माहित आहे, कारण ज्यांना स्वतःचं नाव टाकण्याची याला जर हिंमत नाहीये, तर आज एक गोष्ट बघितली तर एखाद्या महिलेला कमेंट करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, कारण त्यांच्या पण घरामध्ये आई आहे, बहीण आहे. आपण कुणाला कमेंट करतो, कुणाला पण कमेंट करताना दादा एक विचार केला पाहिजे की आपल्या पण घरामध्ये कोणतरी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी कंपनीचा जीएसटी नंबर आहे, या ठिकाणी कंपनीचा पॅन आहे, या ठिकाणी कंपनीचा टॅन आहे. गुगल वरती जावा, गुगल वरती गेल्यानंतर प्रत्युष डिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड टाकल्यानंतर तुम्हाला सगळी कुंडली येते प्रत्युषची. आणि एक लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही जे काही इन्कम घेताय, तुम्ही जे काही उत्पन्न घेताय, त्या उत्पन्नातनं तुम्ही गव्हर्नमेंटला 5% टॅक्स पे करा. आज जर एक गोष्ट बघितली तर आज गव्हर्नमेंटला तुम्ही जे काही इन्कम घेता त्यातनं 5% टीडीएस गव्हर्नमेंटला पे करतं. फॉर्म 60 ने तुमच्या नावावर प्रत्युष डिटेल्स देत असतात. यानंतर जर एक गोष्ट बघितली तर गव्हर्नमेंट आज 5% जीएसटी, आज 2.5% सीजीएसटी गव्हर्नमेंट सेंट्रलला असेल, 2.5% तुम्हाला स्टेटला असेल. एक लक्षात आपला लाईफ टाइम काम करायचं आहे, त्याच्यामुळे कंपनी लिगली सगळ्या गोष्टींवरती सगळ्यात जास्त काम करते. त्यामुळे तुमचं लाईफ इथं सिक्युअर आहे गाईज. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कधीच या व्यवसायामध्ये 0.01% सुद्धा अडचण येणार नाही. हा शब्द एक फाउंडर, एक भाऊ या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना आजच्या लाईव्ह मध्ये बिंदास देऊ शकतो. आता जर बघितलं प्रोडक्ट रेंज, आता आपले प्रोडक्ट कोणते कोणते आहेत, थोडस तुम्हाला आता चांगलं वाटेल, कारण आज आपले प्रोडक्ट काय. तर मला सांगा, तुम्हाला या व्यवसायामध्ये अशा व्यवसायात तुम्हाला आम्ही इन्व्हाइट नाही करत आहे की ज्या व्यवसायामध्ये मोबाईल विकायचा आहे, ज्या व्यवसायामध्ये फ्रीज विकायचा आहे, बिलकुल नाही. तुम्हाला अशा व्यवसायामध्ये काम करायचंय ज्या व्यवसायामध्ये साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाउज, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, पर्स, खणाचे लहान बाळांचे ड्रेस, सॅनिटरी पॅड, म्हणजे महिलांशी निगडीत सगळे प्रोडक्ट आहेत. येस ऑर नो? हॅलो, आहेत का मीटिंग मध्ये? जर सगळे मीटिंग मध्ये असाल तर मी जिवंत आहे असं टाईप करा. आहेत का जिवंत? हॅलो, आहेत ना? काही जण अशीच बघायला लागलेत. अहो जाईल मान, थोडस मानीकडे पण लक्ष द्या. येस. सो गाईज, आपण अशा प्रोडक्ट मध्ये काम करतोय ज्या प्रोडक्टला कधीच या जगामध्ये मरण नाहीये. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी, की आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये साडी घालणं ते बंद होईल? हॅलो, आपल्या महाराष्ट्रामध्ये साडी घालणं बंद होईल? बिलकुल नाही. बरोबर आहे. आज जर बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्रेस घालणं बंद होईल? बिलकुल नाही. आज मला सांगा, प्रत्येक महिला नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, काही ना काही आज त्या महिलेला रात्री लागतात. येस ऑर नो? बंद होईल? बिलकुल नाही. सोनं घेणं परवडणार आहे का आज? त्यासाठी प्रत्युषने काय आणलं, 1 ग्रॅम ज्वेलरी आणली, बंद होईल? बिलकुल नाही. आज साडी आहे तर पर्स, लग्नात पर्स पण लागते. येस ऑर नो? बंद होईल? बिलकुल नाही. बस सगळं जाऊ द्या, महिलांना लागणारे सॅनिटरी पॅड युज होणं बंद होणार आहे? गाईज, तुम्हाला अशा प्रोडक्ट सोबत काम करायचं आहे जे प्रोडक्ट प्रत्येक महिलेशी निगडीत आहेत, जे प्रोडक्ट प्रत्येक महिलेशी निगडीत आहेत, आणि अशा सगळ्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. ही गोष्ट समजून घ्या. आज आपण अशा प्रोडक्ट मध्ये डील करणार आहेत ज्या प्रोडक्टला तुम्हाला घरात बसून तुम्ही या प्रोडक्टच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात एक चांगलं अर्निंग घेऊ शकता, आणि या प्रोडक्ट बद्दल म्हणजे तुम्ही बेफिकरपणे राहून या व्यवसायामध्ये काम करू शकता. पहिली गोष्ट म्हणून मी तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा सांगतोय की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या प्रोडक्ट सोबत काम करायचं, ह्या प्रोडक्ट सोबत काम करायचं. क्लिअर होते का? मी तुम्हाला हे नाही म्हणणार, अहो नाही आता आपल्याला एक काम करा, मी तुम्हाला इथं फ्रीज आणून देतो, फ्रीज विकायचंय. बिलकुल नाही. त्यामुळे आज आपल्याला सगळ्या आपल्या रिलेटेड प्रोडक्टचं काम करा. आता बिझनेस नेमका आहे काय, आता चला थोडस आपण लक्ष देऊ की आपल्याला एक्झॅक्टली बिझनेस काय करायचं. आजचं खरंच लाईव्ह सेशन खूप इम्पॉर्टंट आहे म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणेल की फक्त 20 मिनिटाचा टाइम झालाय. 2000 लोक महाराष्ट्रातून आता आपल्याला लाईव्ह ऐकतात. 2000 लोकांसमोर जर आम्ही बेधडकपणे बिझनेस सांगतोय तर बाबांनो बिझनेस मध्ये दम आहे. हॅलो, क्लिअर होतंय? सो आपण जाऊया आता बिझनेस कडे. आता फक्त लक्ष द्या सगळ्यांनी, मी खूप तुम्हाला सिंपल भाषेमध्ये व्यवसाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त कान उघडे ठेवा, डोक्यातले कांदे बटाटे, आता जर कसं रात्रीची वेळ आहे, चपाती बनवायची असते, भाजी बनवायची, थोड्या वेळासाठी बाहेर या. कारण एक लक्षात ठेवा, का होईल मीटिंग ऐकताना चुकून त्या भाजीमध्ये मिठाच्या जागी साखर पडलं तर रात्री तुमची इथं काही खैर नाही. त्याच्यावर मीटिंग 100% ऐका पुढचे 15 ते 20 मिनिट.
ठीक आहे. सो आता एक लक्षात ठेवा, ऑनलाईन बिझनेस मॉडेल एक्झॅक्टली आहे काय, याच्यामध्ये ऑनलाईन आम्हाला काय काम करायचंय. सगळ्यात मोठा प्रश्न आज आपल्या सर्वसामान्य, आज बघा प्रत्येक जण सर्वसामान्य घरातून येत, आम्ही पण सर्वसामान्य घरातून येत, तुमच्यापैकी बऱ्याच महिला आहेत ज्यांनी आयुष्यात कधीच काही सुरुवात नाही केलं, ज्यांनी आयुष्यात कधीच काही कामाला सुरुवात नाही केली, आणि ऑनलाईन म्हणलं तर मनामध्ये सगळ्यात पहिली येते एक म्हणजे भीती. येस और नो? फ्रॉड झाला तर, पैसे गेले तर, पळून गेलं तर. कधी बघितलंय का रस्त्याने पैसे पळत चाललेत किंवा पैसे घेऊन पळत चालले कोणी? हॅलो, काही गैरसमज असतात. एक लक्षात ठेवा, मला सांगा, जर आता रात्रीचे 9:30 वाजले, तुमच्या मुलाचा कॉल आला, तुमचा मुलगा पुण्याला शिकायला आहे आणि मुलाने कॉल केला, आई मला अर्जंटली 200 रुपये लागणार आहेत, मला भूक लागली, माझ्याकडे 1 रुपया नाहीये. तुम्ही काय करता? बँकेत जाता ना रात्री 9:30 वाजता, बँकेच्या मॅनेजरला म्हणता का, हो बँक कुठे, मला पैसे पाठवायचे 200 रुपये. हॅलो, काय करता तुम्ही फोन पे ओपन करता, फोन पेला जाऊन मुलाचा नंबर टाकता, मुलाला 200 रुपये फोन पे करता, मुलाला इन्स्टंट पैसे जातात. येस और नो? पण 1 मिनिटासाठी आठवा की ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पहिल्या दिवशी फोन पेचं ट्रान्झॅक्शन केलं होतं, फर्स्ट ट्रान्झॅक्शन, तुमच्या लाईफचं सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन, आठवतंय का? आणि तेव्हा तर फोन पे नव्हतं, सगळ्यात सुरुवात पेटीएम पासून झाली होती. आपण पैसे पाठवल्यावरती काय केलं? पुढच्याला, हे पैसे आले का? माझ्याकडे गेले पैसे आले का तुझ्याकडं? आठवतंय का? भीती, फर्स्ट डे ची भीती. आठवा थोडं, मी जेव्हा पहिलं ट्रान्झॅक्शन केले होते काय झालं होतं, आपण 10 वेळा पुढच्याला विचारायचो पैसे आले का. आज विचारायची गरज पडते का? बिलकुल नाही. का? कारण आज तुम्हाला ती गोष्ट 100% सवय झाली. बस सगळं जाऊ द्या. ऑनलाईन एक काळ आहे आणि या ऑनलाईन गोष्टीला ऍक्सेप्ट करा. गाईस, काळ बदलत चाललाय, सगळ्या गोष्टी मोबाईलवर आलेत. आज मला सांगा, रात्रीचे 9:30 वाजले, आपण 2000 लोक लाईव्ह आपण अटेंड करतोय का? बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी सिस्टम. हे लक्षात ठेवा, आज सगळ्या गोष्टी ऑनलाईन वरती आलेल्या आहेत. आज जर तुम्हाला भूक लागली, आता जर तुम्हाला अर्जंट भूक लागली, घरात जेवण बनण्याचा मूड नाही, बाहेर पाऊस पडतोय, काय करता तुम्ही? स्विगीला जाता, झोमॅटोवरती जाता, ऑर्डर प्लेस करता, इन्स्टंट 30 मिनिटांमध्ये घरामध्ये जेवण रेडी. येस और नो? आज सगळ्या गोष्टी या जमान्यामध्ये अपडेट झालेल्या आहेत गाईज. ही गोष्ट बरं, सगळं एक गोष्ट सांगा मला, एक गोष्ट मला सगळ्यांनी सांगा, सगळ्यात महत्वाचा विषय, आजच्या काळामध्ये जर एखाद्याच्या घरामध्ये लग्न असेल तर लग्नाची पत्रिका घरात येते का मोबाईलवरती लग्नाची पत्रिका येते? हॅलो, कोणाच्या घरामध्ये लग्न आहे कशावरती कळतं? मोबाईलवरती. येस और नो? कोणाच्या घरामध्ये काहीतरी बर्थडे कशावरती कळतं? मोबाईलवरती. कोणाच्या घरामध्ये कोणतरी गेला कशावरती कळतं? मोबाईलवरती. येस और नो? आज सगळ्या गोष्टी कशावर कळतात? मोबाईलवरती कळतात. बरोबर आहे? आज सगळं जाऊ. चला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगेल, रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवाचं तोंड बघता का मोबाईलचं तोंड बघता? खरं सांगा. मोबाईलचं बघता? गाईज, ही गोष्ट पहिल्यांदा ऍक्सेप्ट, हसू नका, सिरियसली गोष्ट सांगतोय की ही गोष्ट पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा की काळ बदललेला आहे. आज सगळ्या गोष्टी मोबाईलवरती आलेल्या आहेत आणि ह्या सिच्युएशनला आपल्याला स्वतःला थोडस माइंडसेट अपग्रेड करणं गरजेचं आहे. आणि जर माइंडसेट अपग्रेड केला का, कारण आज मला सांगा, अलार्म मोबाईलवरती लावतोय, येस और नो? फोटो मोबाईलवरती काढतोय, कॅमेरा मोबाईल मध्ये आला, कॅलेंडर मोबाईल मध्ये आलं, अलार्म मोबाईल मध्ये आला, घरामध्ये आरसा नसेल तर आज काय होतं, कॅमेरा ऑन करून विचारलं बाहेरचा आरसा घेऊन फिरू शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी मोबाईलवर आल्या का? मग ऑनलाईन व्यवसाय करत असताना भीती का वाटते? कारण त्याचा आपल्याला अनुभव नसतो. हॅलो, समजून घ्या, मी तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की आपल्याला भीती कशाची वाटते, की आपल्याला भीती याच्यामुळे वाटते की आपल्याकडे त्या गोष्टीचा अनुभव नसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी भीती भिण्याची गरज नाहीये, कारण ही एकदम सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समोरासमोर आहेत. आज हजारो अनुभव, एक्सपिरियन्स पीपल आहेत जे तुम्हाला या ठिकाणी गाईड करतात बिझनेस कसा करायचा आहे. सो गाईज, एक गोष्ट समजून घ्या की आता ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय, तर प्रत्युष कंपनी जर समजा तुम्हाला एखादी प्रोडक्ट टाकते, तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करता, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जातं, ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साड्यांचे, ड्रेसचे, कुर्तीचे, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, ज्वेलरी, या सगळ्यांच्या अपडेट्स तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळतात. आता एक उदाहरण धरा, जर एखादी प्रोडक्ट तुम्हाला कंपनी 400 रुपयाला प्रोव्हाइड करतं, लक्ष द्या आणि प्लीज डिस्ट्रीब्युटरला मला ही गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे,
की जर एखादी प्रोडक्ट तुम्हाला कंपनी 400 रुपयाला प्रोव्हाइड करते, तर कंपनी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला प्रत्युष 400 रुपयाला एखादी प्रोडक्ट देत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचे 100 रुपये ऍड करा आणि 500 रुपयाला तुमच्या ग्राहकाला तुम्ही डायरेक्टली सेल करू शकता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कंपनीने ते प्रोडक्ट 400 रुपयाला दिलं, तुम्ही ते प्रोडक्ट कस्टमरला 500 रुपयांना विकलं, कस्टमर कडून तुम्ही 500 रुपये घेतले, कंपनीला तुम्ही 400 रुपये दिले, मध्ये तुम्हाला किती रुपये मिळाले? 100 रुपये. बरोबर आहे. आज 500 रुपयांवरती जर तुम्हाला 100 रुपये मिळतात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला याच्यामध्ये 20% मार्जिन एक ऍव्हरेजली तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. आता एका महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास हजारो अपडेट तुम्हाला कंपनीकडून दिले जातात. हजारो अपडेट म्हणतोय, साड्यांचे, ड्रेसचे, ज्वेलरीचे, पर्सचे, नाईट ड्रेसचे, नाईट गाऊनचे, हजारो वेगवेगळे आर्टिकल तुम्हाला दिले जातात. हजारो. आता कंपनी काय सांगते, या हजारो अपडेट मध्ये जर तुम्हाला फक्त 10% जरी ऑर्डर मिळाल्या, तरी 100 ऑर्डर तुम्हाला एका महिन्यामध्ये भेटतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मी मीटिंग मध्ये तुम्हाला सांगतोय 100 ऑर्डर तर तुम्हाला मिळतात, आता तुम्ही यस आता मला उद्या 100 ऑर्डर मिळतील, बिलकुल नाही. लगेच 100 ऑर्डर मिळत नाही. 100 ऑर्डर घेण्यासाठी सुद्धा 3 महिने तुम्हाला द्यावं लागतं. का? कारण या व्यवसायामध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेटस टाकाय, कालपर्यंत गणपती बाप्पाचे स्टेटस ठेवणारी आज अचानक साड्यांचे स्टेटस ठेवायला लागल्यानंतर कुणाला पचणार आहे? हॅलो, पचणार आहे का? काल गणपतीचे स्टेटस ठेवले, आज स्वामी समर्थांचे स्टेटस ठेवले, उद्या ती काय म्हणणार, अरे कालपर्यंत ही काय टाकत नव्हती, आज अचानकपणे हिला काय येड लागलं. हे होणार आहे. व्यवसायात आल्यानंतर लोक तुमच्यावर हसणार आहेत, तुम्हाला लोक म्हणणार आहेत हे काय आता नवीन धंदा चालू केला. लोक म्हणणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी घडतात. आमच्या सोबत घडलेत, तुमच्या सोबत पण घडणार आहेत. काय? आमच्या सोबत घडलेत, तुमच्या सोबत पण घडणार आहेत. ही गोष्ट समजून घ्या. आता याच्यामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय बघा, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे असे बिलकुल हवेमध्ये काही गोष्टी सांगत नाही, काही सगळं रोखटोक आहे. अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला माहिती आहे जे बोलतोय ते सगळं खरं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी हात जोडून एक लहान भाऊ या नात्याने तुमच्याकडे मागेल की या व्यवसायाला कमीत कमी 3 महिने तरी द्या. आज जॉईन झाला आणि उद्या साडी विकेल असं होत नाही. उद्या स्टेटस टाकल्यानंतर सगळ्यात पहिला अनुभव येणार आहे, काहीतरी पैसे कमी करा की. हॅलो, काय तुमची मैत्रीण तुम्हाला काय म्हणणार आहे, अगं काहीतरी कमी कर की पैसे. इथून सुरुवात होणार आहे. आता त्यावेळी म्हणायचं नाही सगळ्याच मध्ये पैसे कमी करा. आजपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये साडी घ्यायला गेले आणि लगेच पैसे दिले असं झालंय का? त्यावेळी स्वतःचे जरा पास्ट आठवायचं, मी साड्या घ्यायला गेल्यावर मी त्या दुकानदाराला किती त्रास दिलाय. सेम तुमचे पण ग्राहक तुम्हाला असे त्रास देणार आहेत. आजपर्यंत कुठल्याच महिलेने दुकानामध्ये साडी घ्यायला गेल्यानंतर असं घडलं नाही, अहो लई स्वस्त साड्या तो तुमच्याकडं, त्याला 200 रुपयाला साडी जरी दिली तर लेडीज मध्ये 150 रुपये द्या की. हॅलो, अरे हसू नका, खरी गोष्ट आहे ही की म्हणजे 200 रुपयाला जर दुकानदार साडी देत असेल ना, तर लेडीज काय म्हणते 150 रुपयाला द्या की भैया. हे प्रत्येक तुम्हाला सुद्धा या ठिकाणी घडणार आहे व्यवसायामध्ये. ही गोष्ट माइंडसेट बनवा, हे घडणार आहे. त्यामुळे कमीत कमी 3 महिने तुम्हाला या व्यवसायाला लागतील. 3 महिन्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली जेव्हा लोकांना कळेल अरे नाही ही काम करते, ही टिकून आहे, ही काहीतरी एक वेगळं करते, तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी शिकवू, त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही या व्यवसायातनं महिन्याला 8-10 हजार रुपये निवांत कमवू शकता. निवांत या प्लॅटफॉर्म मधून तुम्ही 8 ते 10 हजार रुपये कमवू शकता. आज जरी एका ऑर्डर मध्ये फक्त 100 रुपये जरी घेतले तरी तुम्ही महिन्याला 8-10 हजार रुपये इझिली इन्कम आज ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शिपिंग चार्जेस देण्याची गरज नाहीये. शिपिंग लाईफ टाइम साठी तुम्हाला कंपनीकडून फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. त्यानंतर दुसरा बिझनेस मॉडेल जर बघितला तर तो आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. आज महाराष्ट्रामध्ये आज आपले जवळपास 70 पेक्षा जास्त आउटलेट वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. जर समजा तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये, तुम्ही जर समजा लातूरमध्ये आहात, तुम्ही जर पुण्यामध्ये आहात, तुम्ही मुंबईला आहात, तुम्ही कुठेही असाल, जर तुमच्या नियर बाय जर कुठे प्रत्युषचा आउटलेट असेल आणि तुमच्या माध्यमातून कुठल्याही आउटलेटला जर कोणी ग्राहक गेला तर ग्राहकाने केलेल्या खरेदीवरती तुम्हाला 10% कमिशन त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जी काही खरेदी ऑफलाईन मध्ये जर समजा कुठल्या दुकानांमध्ये कस्टमर पाठवलं तर कस्टमरने केलेल्या खरेदीवरती तुम्हाला 10% या ठिकाणी
कमिशन दिलं जातं. हे तुम्हाला दुसरा इन्कम सोर्स कंपनीमध्ये आहे. त्यानंतर तिसरा एक महत्वाचा इन्कम सोर्स तुम्हाला प्रत्युषच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो. गाईज, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ही ऑर्गनायझेशन 2023 5 नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि बघितलं तर फक्त काही मोजक्या साथीदारांसोबत या व्यवसायाची सुरुवात प्रत्युषने 2023 मध्ये केली होती. बघता बघता हा 36,000 लोकांचा परिवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. जर एक गोष्ट विचार केली, 36,000 परिवार एवढा मोठा झाला कसा, तर आज काही महिला या व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली, काम करायला लागले, त्यांना प्रोडक्ट आवडले, इथली सिस्टम आवडली, इथे नॉलेज एज्युकेशन सिस्टम आवडली, इथलं कल्चर आवडलं आणि त्यांनी काही महिलांना रेफर करायला सुरुवात केलं. गाईज, एक लक्षात ठेवा, फोन पेने कधीच मार्केटिंग नाही केली, गुगल पेने कधीच मार्केटिंग नाही केली, पेटीएमने कधीच मार्केटिंग नाही केली. यांची मार्केटिंग लोकांपर्यंत केली, माउथ पब्लिसिटी केली. आज जर तुम्ही बघत असाल तुमच्या गावामध्ये कुठे जर एखाद्या ठिकाणी सेल चालू असेल तर आपण ढोल वाजून सांगतो, ए ताई इथं सेल लागलाय. काही तर ऑटोचं भाडं देऊन पण घेऊन जातात त्या सेल दाखवण्यासाठी. गाईज, एवढं प्रमोशन, आज या प्रमोशनची ताकद फक्त या भारतात एकाकडे आहे, ती म्हणजे महिला. येस ऑर नो? महिलांमध्ये प्रमोशनचं खूप डेंजर ताकद असते आणि हीच ताकदीचा योग्य वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करू शकता. जर आज तुमच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये अशा भरपूर महिला आहेत, आठवा 2 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असं कोण आहे का जी साड्या विकते? माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असं कोण आहे का जिला कामाची गरज आहे? माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असं कोण आहे का जिला खरंच पैशाची गरज आहे? माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असं कोण आहे का जिच्याकडे खूप क्वालिटी आहेत पण ती काहीच करत नाहीये, तिला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे? आठवा, तुम्हाला डोक्यात खूप सारे चेहरे येतील, अरे हो हिला कामाची गरज आहे, अरे हो हिच्याकडे हिला पैशाची गरज आहे, अरे हो हिला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे, अरे हो हिला काहीतरी स्वतःची आयडेंटिटी बनवायची आहे. तर जर तुम्ही या व्यवसायाबद्दल कुणाला रेफर केलं, जर तुमच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीने या व्यवसायाला जॉईन केलं, तर तुमच्यामुळे ती व्यक्ती या व्यवसायात रेफरलमुळे येते, म्हणून तुम्हाला प्रत्येक रेफरल वरती कंपनी 700 रुपये इन्कम देत असते. म्हणजे तुमच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती या व्यवसायाला जर जॉईन करत असेल तर तुमच्यामुळे त्या व्यक्तीने या व्यवसायाला जॉईन केलं म्हणून तुम्हाला पर जॉईनिंग वरती कंपनीकडून एक 700 रुपयाचा एक एक्स्ट्रा बोनस दिला जातो, ज्याच्यामध्ये 5% TDS कट होऊन 5% TDS डिडक्ट होऊन तुम्हाला तो अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जातो. महत्वाचा विषय, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कंपनी हे 700 रुपये कसं काय देते? तर एक गोष्ट लक्षात ठेवा गाईज, तुम्ही हा व्यवसाय करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरात करत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचे बॅनर लावत नाही, होर्डिंग्स लावत नाही, ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही आणि त्याच ऍडव्हर्टाइजमेंटचा जो लाखो रुपये खर्च आहे तोच खर्च आम्ही आपल्या या प्रत्युष मध्ये काम करणाऱ्या महिलांना देत असतो आणि या महिलांच्या माउथ पब्लिसिटीतनं हा व्यवसाय चालत असतो. त्याच्यामुळे कंपनी त्या महिलांना एक एक्स्ट्रा इन्कम या ठिकाणी देत असते. त्यासोबत जर बघितलं, एक या ठिकाणी तुम्हाला ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल आहे. बऱ्याच महिलांमध्ये जसं म्हणतो की आपल्या क्वालिटीज आहेत, खूप अशा महिला आहेत ज्यांना लिडरशिप करायला आवडतं, खूप साऱ्या महिला ज्यांना टीम हँडल करायला आवडतं, म्हणजे प्रत्येकालाच बॉस व्हायला आवडते या जगामध्ये. येस ऑर नो? कोणाला बॉस आहे म्हणजे नोकर कोणालाच नाही व्हायचं, मालक सगळ्यांना व्हायचंय. पण मालक नाही होता येणार, पण या व्यवसायामध्ये तुम्ही एक टीम लीडर बनू शकता, ज्या टीम लीडरच्या माध्यमातून तुम्हाला 6 लेवल पर्यंत 6 स्टेज पर्यंत एक स्ट्रॉंग इन्कम या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडून दिला जातो. आज 700, 300, 150, 50 असं वेगवेगळ्या तुमच्या कामावरती तुम्हाला हा इन्कम कंपनीकडून दिला जातो. या ठिकाणी काही लेवल्स आहेत, जसं तुम्ही नोकरीमध्ये जाता तिथे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो, त्या ठिकाणी जर बघितलं मॅनेजर असतो, सेल्स मॅनेजर असतो, हेड मॅनेजर असतो, जनरल मॅनेजर असतो, एरिया सेल्स मॅनेजर असतो. त्याच पद्धतीने प्रत्युष मध्ये सुद्धा काही कंपनीने पोझिशन्स दिलेले आहेत, या ठिकाणी काही लेवल्स दिलेले आहेत, एक डेझिग्नेशन दिलेलं आहे. कारण प्रत्येक महिलेला वाटतं माझं पण कुठेतरी नेम फेम झालं पाहिजे, मला सुद्धा कुठेतरी ओळख मिळाली पाहिजे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज एक मात्र असं एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी महिलांना स्वतःचा आत्मसन्मान मिळतोय, स्वतःला आज लाईफ त्यांना एक स्वतःचा नेम फेम मिळतोय, आज स्वतःचा एक चांगला इन्कम सोर्स मिळतोय. सो आज या ठिकाणी वेगवेगळ्या लेवल्स आहेत, सिल्वर, गोल्ड, स्टार, डायमंड, प्लॅटिनम, प्रत्युष सफायर, प्रत्युष क्राऊन, प्रत्युष डबल क्राऊन, वेगवेगळे. तुम्ही जसं इथं तुमचं इन्कम होत जाणार आहे तसं फक्त पैसाच नाही मिळत, तर त्या पैशासोबत तुमच्या नावासमोर एक टॅगलाईन मिळतंय आणि त्याच्यामुळं अख्खी दुनिया तुम्हाला सलाम करते. एक सिक्युअर आणि एकदम बेस्ट तुम्हाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म प्रत्युषच्या माध्यमातून दिला जातो. त्याचप्रमाणे जर बघितलं, प्रत्युषचा आणखीन एक बिझनेस मॉडेल आहे, तो म्हणजे स्टोअर मॉडेल. ज्या स्टोअर मॉडेल मधून आता हे बघा, कंपनीने सगळे प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी दिले. पहिला प्लॅटफॉर्म दिला ऑनलाईन. पहिला प्लॅटफॉर्म काय दिला? ऑनलाईन. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाहीये, त्याला कंपनीने काय केलं की म्हणजे एक तर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म दिला,
ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्टेटस सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तिथे स्टेटसला फोटो टाकता, व्हिडिओ टाकता, ऑर्डर घेता, ऑर्डर देता आणि त्याच्यामध्ये पैसे कमवता. ज्यांना ऑनलाईन करणं शक्य नाही त्यांना तुम्ही कस्टमर दुकानला घेऊन जाता, कस्टमर दुकानला घेऊन गेल्यानंतर कस्टमर तिथे खरेदी करतो, त्याच्यावर तुम्हाला इन्कम येतो. ज्यांना कस्टमर घेऊन जाणं शक्य नाही त्यांनी बऱ्याच महिलांना रेफरल करण्याची आवड असते, कुणाला तर सांगणं, प्रचार करण्याला आवडतं. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी द्या. मला सांगा, बाई पण भारी देवा पिक्चर बघितलंय का सगळ्यांनी? एक आहे की बाई पण भारी देवा आहे का खरंच भारी? म्हणजे पिक्चर भारी आहे का असं विचारायचंय. पण खरं खरं सांगा, एकटीने बघितला का चार चौघीने घेऊन जाऊन बघितला? एकटीने बघितला का चार चौघीने घेऊन जाऊन बघितला? पण फक्त चार चौघीने घेऊन जाऊन बघितला का गॉगल घालून बघितला? फक्त चार चौघींना बघितला का गॉगल बिगल घालून फुल एन्जॉय, एकदम सगळं एकदम राईट, साड्या बिड्या सेम घालून तिथे एन्जॉयच केला सगळ्यांनी? येस ऑर नो? आज मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला हा व्यवसाय आवडला, तुम्ही कुणाला ना कुणाला, तुम्हाला आज एखादी पिक्चर आवडला तर तुम्ही 4 जणांना सांगता, तुम्हाला व्यवसाय आवडला तर तुम्ही हा व्यवसाय सांगून सुद्धा एक रेफरल मधनं चांगलं इन्कम घेऊ शकता. आज या ठिकाणी जर बघितलं तर कंपनीचं स्टोअर बिझनेस मॉडेल आहे, ज्या पद्धतीने सीमा मॅडम आमच्या स्टोअर बिझनेस मॉडेल मध्ये काम करतात. मला कधी कधी या आयुष्यामध्ये खूप प्रश्न पडतो बरं, काही थोडंसं एंटरटेनमेंट म्हणून घेऊ आपण. म्हणजे पुरुषांना लेडीजच्या नावाने काय अकाउंट काढण्याची हाऊस असते मला कळतच नाही या जगामध्ये. असे का नमुने देवाने या जगात पाठवलेत की आहेत तर ते ऍक्च्युली पुरुष आहेत, पण महिलांच्या नावाने कुठं अकाउंट काढ, कुठे इंस्टाग्रामला अकाउंट काढ, कुठं या मीटिंग मध्ये येऊन बोला. काय लागतं एवढं वेळ जगात कसं भेटतो लोकांना मला कळत नाही. कोणतरी लेडीजच्या नावाने अकाउंट काढून इथे काय काय टाकतंय. चलो काय अडचण नाही, आम्ही पण तुम्हाला लेडीज म्हणूनच या ठिकाणी नक्की सहकार्य करू, लेडीज म्हणूनच तुम्हाला सगळं सांगू. सो स्टोअर बिझनेस मॉडेल आहे ज्याच्यामध्ये कंपनीचे 2 प्रकारचे स्टोअर आहेत आणि त्यामध्ये कंपनीचं सगळ्यात पहिलं स्टोअर आहे ते म्हणजे होम शॉपी आणि दुसरं स्टोअर आहे ते म्हणजे मेगा स्टोअर. आता अहो हसू नका, थांब. काहीतरी एवढे हसतं मला इथं कॅमेरामध्ये दिसतात, एवढे हसू लागले ते खाली पडतील थोड्या वेळामध्ये. एवढं पण हसू नका. आता ते लेडीजच्या नावाने तर लेडीजच म्हणणार ना मी त्याला. असं का करता बरं तुम्ही राव? चला असो. तर अशा लेडीजने पण जॉईन झालं पाहिजे प्रत्युष मध्ये नक्कीच. तर होम शॉपी हा पण एक प्रत्युषचा बिझनेस प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये एक महिलेला काहीतरी करायचं. आज मी सगळ्यांना सांगेल, आता लक्ष द्या. लक्ष द्या, लक्ष द्या हो महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. हसणं आपण नंतर हसू थोड्या वेळाने, परत आपण थोडं लक्ष द्या इकडे. सो होम शॉपिंग हा एक खूप भारी प्लॅटफॉर्म आहे आपल्या बिझनेस मध्ये, ज्यामध्ये ज्या महिलेला काहीतरी चांगलं काम मोठ्या लेवलला करायचंय, माझी इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी नाही पण मला एक स्वतःच एक छोटा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांच्यासाठी एक होम शॉपिंग मॉडेल आहे ज्याच्यामध्ये फक्त 20,000च्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या घरातल्या घरगुती व्यवसायाला सुरुवात करू शकता. ज्यामध्ये जर तुम्ही होम शॉपिंग मध्ये काम करताय तर तुम्हाला मिनिमम 20,000 रुपयाची जर तुम्ही खरेदी केली तर त्यावर तुम्हाला 10,000 रुपयाचे टोटली प्रोडक्ट फ्री मध्ये दिले जातात. म्हणजे तुम्ही आमच्या स्टोर ओनर कडे 20,000 रुपये पे करता तर तुम्हाला कंपनी त्या ठिकाणी 10,000चा एक्स्ट्रा म्हणजे 30,000 रुपयाचे प्रोडक्ट देते. हा एक होम बेस्ड बिझनेस मॉडेल आहे. तुम्ही घरातल्या घरात एक छोटा व्यवसाय चालू करू शकता. आज सांगण्यासाठी आनंद आणि अभिमान आहे की प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जवळपास आता 1200 पेक्षा जास्त होम शॉपी रन करतात आणि या महिला खूप छान पद्धतीने इन्कम घेतात घर बसल्या. त्यासोबत जर बघितलं तर तुमच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये असे जर कोणी असतील की ज्यांना साड्या ऑलरेडी विकतायत पण ते कुठून तरी जाऊन आणतायत, पण तुम्ही जर हा व्यवसाय जर होम शॉपिंग मॉडेल जर तुम्ही कोणाला सांगितलं, ए बाई तू इथून जाऊन साड्या घेते, जर तुम्ही प्रत्युष मधून जाऊन जर तू साड्या घेतली तर तुम्हीच तिला प्रत्युषचं दुकान दाखवलं, प्रत्युष होलसेल मार्केट दाखवलं, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कंपनी 1,000 रुपयाचा कॅशबॅक देते. काहीच कंपनीने या सगळ्या प्लॅन मध्ये इथे काम करणाऱ्या महिलांचा विचार केलाय. इथे काम करणाऱ्या सर्वसामान्य महिलांनी महिन्याला एक 8-10 हजार रुपये कसंही कमवलं पाहिजे याच हेतूने कंपनीने हा पूर्ण प्रोजेक्ट बनवलाय आणि आज हजारो महिला याच्यात खरंच यशस्वीरित्या काम करतायत. त्यासोबत जर बघितलं प्रत्युषचं जे ऑथोराइज बिझनेस मॉडेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर बघितलं, जर तुम्ही ऑफिशियली कंपनीचं एक ऑथोराइज स्टोअर घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल कुठल्या एरियामध्ये, तर तुम्ही एक बेसिक 15 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही तुमच्या कंपनीचं ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर मॉडेल घेऊ शकता.
ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन सेलिंग, ऑफलाईन, होम शॉपिंग, रिटेल कस्टमर हे सगळे मॉडेल त्याच्यामध्ये दिले जातात. 400 स्क्वेअर फूटचं मिनिमम स्टोअर त्यासाठी लागतं आणि त्यासोबत जर बघितलं तर कंपनीचं एक ऑथोराइज स्टोअर असतं. याच्यामध्ये तुम्ही 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता. या 15 लाखामध्ये तुमचं इंटेरियर स्टोअर पण बनवून देण्याचं काम कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा कंपनीकडून आला आणि त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कस्टमर बेस पण कंपनीकडून असणार आहे. तुम्ही रिटेल कस्टमर पण करू शकता. आज महाराष्ट्रातला एकमात्र असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचे महाराष्ट्रामध्ये 70 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. आज दुपारी माझ्या फ्रँचायझी ओनर सोबत मीटिंग झाली आणि त्यांच्यासोबत मीटिंग केल्यानंतर मी जेव्हा बघितलं तर आज आमचे सगळे फ्रँचायझी ओनर आज महाराष्ट्रातले बरेच रेकॉर्ड ब्रेक करतात. सो हे 2 स्टोअर मॉडेल आहे ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की सर व्यवसाय तर आवडलाय पण सुरुवात कशी करायची. त्याआधी मी पहिला प्रश्न नक्की विचारेल. आज खरंच आजची मीटिंग खतरनाक आहे. 2200 लोक मीटिंग मध्ये आहेत. 40 मिनिटं लगातार मीटिंग चालू आहे. 2200 लोक ऐकतायत. जर तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म मी देतोय आणि मी पहिल्यांदा बघा, मी फाउंडर म्हणून काय सांगत तर तुमचा एक लहान भाऊ या नात्याने सांगतो, डोळे बंद करून या व्यवसायावर विश्वास ठेवा. डोळे बंद करून ठेवा. बघा आता वैशाली ताई कोणतर आहेत. सॉरी, हॅलो, थँक्यू सर. माझा आज विड्रॉल फर्स्ट पेमेंट माझ्या अकाउंटला जमा झालं. आज रविवार आहे, उद्या सोमवारी तुमच्या अकाउंटला ऍक्च्युअली पेमेंट जमा होत असतात. सो जर तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म मिळतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक कमी असणार आहे, ज्याच्यामध्ये घराच्या बाहेर न जाता काम करायला मिळणार आहे, साडी, ड्रेस अशा व्यवसाय प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तर किती महिलांना काम करायला आवडेल कमेंट बॉक्स मध्ये रेडी टाईप करा. जर तुम्हाला आम्ही एक असा प्लॅटफॉर्म देतोय ज्यामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर न जाता बिझनेस करायला मिळतो, तुमच्या आवडत्या प्रोडक्ट मध्ये काम करायला मिळणार आहे, कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला व्यवसाय चालू करायला मिळणार आहे, तर असा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला रेडी प्लॅटफॉर्म मिळत असेल तर किती लोक रेडी आहेत कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स मध्ये रेडी टाईप करा. बापरे, मी सगळ्यांना सांगेल तुम्ही या ठिकाणी तुमचं करिअर सिक्युअर आहे. आम्ही सुद्धा सर्वसामान्य मराठी माणसंच आहेत. आज अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी सगळ्या ओपन आहेत. त्यामुळे आता हा व्यवसाय कसा सुरुवात करायचा आहे, आता मी तुम्हाला ती गोष्ट क्लिअर करणार आहे. गाईज, हाऊ टू स्टार्ट इन प्रत्युष मध्ये तुम्हाला सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सिंपल प्रोसेस आहेत. तुम्हाला 1 सिंगल लाईफ टाइम, बघा ज्या पद्धतीने तुम्ही अमेझॉनला जर तुम्हाला फास्ट सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही काय करता, अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन घेता. नेटफ्लिक्स वरती मूवी बघायचं काय करता, नेटफ्लिक्सचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेता. सेम प्रत्युष मध्ये जर तुम्हाला कामाला सुरुवात करायची असेल तर प्रत्युष रिटेलचं जे आज आपलं एपीके आहे किंवा ऍप आहे त्याचं तुम्हाला 1 सिंगल लाईफ टाइम आयुष्यातून एकदा तुम्हाला याचं एक सबस्क्रिप्शन घ्यायचंय जे 1999 रुपयाचं असणार आहे आयुष्यातून एकदा. म्हणजे आज तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आयुष्यभरासाठी तुम्हाला हे सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे. आयुष्यभरासाठी तुम्हाला सांगू, माझी गॅरंटी आहे तुम्ही या व्यवसायाला जॉईन केल्यानंतर फक्त इथं जे ट्रेनिंग मिळतं, इथं जे नॉलेज मिळतं, इथं जे एज्युकेशन मिळतं, इथं जे संस्कार होतात, इथं जे तुम्हाला कसं राहायचंय, तुम्हाला आज मला अनुभव अभिमान आहे या गोष्टीचा. आज आमच्या टीमने कित्येक महिलांना तुम्ही कसं चांगलं राहिलं पाहिजे, कशी साडी वेअर केली पाहिजे, तुमचं इथपर्यंत म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास करायचे म्हटलं तर 8,000 रुपये द्यावे लागतात. कम्युनिकेशन स्किल शिकायची असेल तर तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतात. पण या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट शिकवल्या जातात लाईफ टाइम साठी. त्याने तुम्हाला एक प्रत्युष एपीके डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला प्रत्युषच्या सगळ्या ऍप ग्रुप मध्ये जॉईन करायचं आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक मात्र बिझनेस आहे. इंस्टाग्रामला धिगाणच करायला लागले सगळे, डीएम मला जॉईन करा. अरे असं नका करू, एवढं पण मागे नका लागू. ज्याला जिथं जॉईन व्हायचं होऊ द्या. एवढं पण कोणाच्या मागे नाही लागायचं की ज्याला करायचं तो कसंही करणार आहे. सो गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्युष कम्युनिटी बद्दल जर सांगायचं झालं तर 32,000 परिवार या प्रत्युष मध्ये, आताचा आकडा जर भेटला 36,000 परिवार आहेत ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्युषच्या माध्यमातून काम करतायत. आज जर बघायचं झालं तर 75 पेक्षा जास्त आउटलेट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. 1200 पेक्षा जास्त टॉप लिडरशिप प्रत्युष मध्ये काम करते. 70 लाखांपेक्षा जास्त कस्टमर बेस पूर्ण हिंदुस्थानामध्ये आहे आणि 9 पेक्षा जास्त प्रोडक्ट रेंज आज कंपनीचे. याच्यासोबत जर सांगायचं झालं तर थँक्यू नक्कीच म्हणेल की तुम्ही मागचे 40 मिनिटं मला 100% दिले, 100% ऐकलात. खरंच मनापासून थँक्यू की तुम्ही मागचे 40 मिनिट झालं 100% तुम्ही या मीटिंग मध्ये आहात.
बट लास्ट बट नॉट लिस्ट मी एवढं सांगेल सगळ्या परिवाराने जे मला आता ऐकतायत की हा एक मात्र व्यवसाय आहे की जिथे तुम्हाला मला सांगा, तुम्ही आज 1999 रजिस्ट्रेशन करता, ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग पार्ट असं आहे की तुम्हाला एक गिफ्ट पण कंपनीकडून दिलं जातं. म्हणजे तुम्ही 1999 मध्ये फायदे काय काय हे बघा. 1999 चे फायदे काय, तर 1999 मध्ये ट्रेनिंग मिळते, 1999 मध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून दिली जाते, 1999 मध्ये कम्युनिकेशन स्किलवर शिकवलं जातं, 1999 मध्ये संस्कारांवरती बोललं जातं, 1999 मध्ये घरात कसं राहिलं पाहिजे सांगितलं जातं, 1900 म्हणजे घरात म्हणजे जेवण कसं करायचं आम्ही नाही शिकवत, आम्ही फक्त घरात कसं राहिलं पाहिजे हे शिकवलं जातं. असं नंतर म्हणाल सर असं काही ट्रेनिंग आहे का, तर बिलकुल नाही. तर तुम्हाला इथं कल्चर कसं असलं पाहिजे शिकवलं जातं, तुम्हाला हा व्यवसाय कसा करायचा शिकवलं जातं. इतक्या गोष्टी तुम्हाला एका बिझनेस मध्ये मिळतात ना गाईस, तुमचे तिथे सगळे पैसे वसूल होतात. त्यासोबत तुम्हाला एक बिझनेस प्लॅटफॉर्म मिळतो, एक चांगली संगत मिळते, कल्चर मिळते. ह्या टाइमला जर बघितलं 2000 लोक, भारतातले कित्येक लोक आता टीव्ही सिरियल कभी कोण काय ती सासबी कभी बहुती असं काय काय बघत असतील, पण आज तुम्ही या ठिकाणी करिअर कसं काढायचं हे बघताय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा टाइम तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करता खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि एका तुम्ही अशा प्लॅटफॉर्मला टाइम इन्व्हेस्ट करताय की जिथे तुमचं लाईफस्टाईल 100% घडणार आहे. आज आपल्याकडे हजारो उदाहरणं आहेत ज्या या व्यवसायातनं ज्यांनी स्वतःची लाईफस्टाईल चेंज केली आहे. सो मी जास्त वेळ न घेता काही जणांना नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडेल का. सो मी रिक्वेस्ट करेल आमच्या परिवाराला, जर प्रत्युष मधून सगळ्यांना बोलण्याचा चान्स तर नाही देऊ शकत, पण मी काही स्पेसिफिक जणांना नक्की बोलण्याचा चान्स देईल ज्यांचा इन्कम 10,000 रुपयापेक्षा जास्त. त्यांनी हँड राईज करा. बाकी मी सगळ्यांना सांगेल ज्यांनी प्रत्युष मधून 50 रुपये जरी कमवले, 50 रुपये, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं इन्कम शेअर करू शकता. सोनाली साले आहेत ज्या आता ज्यांचं इन्कम आहे 45,500 रुपये. दीपा गोहाणे मॅडम आहेत ज्यांचं इन्कम 9,500 रुपये. तुम्ही चॅट बॉक्स चेक करू शकता. लोकांनी हे इन्कम कमवलंय, यातल्या कित्येक लोकांना मी भेटलेलो नाहीये, कित्येक लोकांना मी आजपर्यंत बघितलेलं नाहीये, पण कित्येक लोकांनी आज त्यांचं इन्कम तुम्ही कमेंट बॉक्स बघू शकता. रेल्वेची गाडी जेवढ्या स्पीड राहते तेवढ्या फास्ट कमेंट इथे येत आहेत, आणि हीच सगळ्यात मोठी खासियत आहे. पण मी काही जणांना नक्की या ठिकाणी बोलण्याचा चान्स देईल. सो मी सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांमध्ये स्मिता भोजने मॅडम आहेत आता आपल्यासोबत. येस स्मिता मॅडम, तुम्ही हँड राईज अनम्यूट करू शकता. मॅडम शॉर्ट मध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही किती इन्कम घेतलंय शॉर्ट मध्ये सांगायचंय. नमस्कार सर, मी स्मिता भोजने बोलते कड्यामधून, आष्टी तालुक्यातून बोलते. मी घरात बसून आज इन्कम कमवलाय 47,000 प्लस आहे सर. हा फक्त रिसेलिंग मधूनच कमवलाय मी, रेफर मधून कमवला रिसेलिंग. आणि माझं मिनी स्टोअर पण आहे 20,000चं घेतलेलं, त्यातून पण मी इन्कम कमवते. कुठेही घरात बाहेर न जाता मी हे इन्कम कमवले. मी नवीन गेस्टला हेच सांगल की डोळे झाकून प्रत्युषवर विश्वास ठेवा आणि प्रत्युष जॉईन करा. हे सगळं करण्यासाठी मला राहुल सर, कीर्ती मॅडम, राजेश सर आणि समिधा मॅडमनी जी स्वाती सुतार मॅडमनी जे मार्गदर्शन केले, तर मी त्यांचे मनपूर्वक आभार मानेन. आणि नवीन गेस्टला सांगेल की ज्यांनी तुम्हाला ही मीटिंग जॉईन करायला सांगितली त्यानंतर तुम्ही थँक्यू म्हणा, कारण आपली एक लाईफ बदलते प्रत्युष मध्ये आल्यानंतर. थँक्यू सर. सो मच स्मिता मॅडम जे आता आपल्यासोबत कनेक्ट होत आहे अहिल्यानगर मधून. सो यस नूतन मॅडम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. आता आपल्यासोबत नूतन मॅडम आहेत. येस नूतन मॅडम. नमस्ते सर, नमस्ते ऑल ऑफ यू. मी आळंदीतून बिलॉंग करते. नूतन वाघमारे, गोल्ड डायरेक्टर प्रत्युष. आतापर्यंत माझा इन्कम आहे 70,000 प्लस. इतकं सुंदर वाटतंय. मी एवढा इन्कम सर खरंच तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि टीम मुळे घेतलेला आहे. न्यू गेस्ट साठी मी एवढंच सांगेन, आपण खूप विचार करतो पण आपल्या स्वतःचा विचार करत नाही. तर तुम्ही खरंच महिलांना सांगण्याची सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी प्रत्युष अगदी योग्य प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्ही निवडावा. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी नक्की तुम्हाला एक प्रश्न विचारेल की तुम्ही काय करता हे पण जरा सगळ्यांना कळलं पाहिजे. तुमचं प्रोफेशन काय आहे आणि प्रोफेशन जर बघायला गेलं तर माझं आळंदीमध्ये मी माऊलींचे पुजारी आहे. शनी मारुती मंदिर हे माझे मंदिर पण आहे आणि स्वतःचं कार्यालय आहे. आज कार्यालय जरी घरचं असलं सगळं असलं तरी आज एक माझी स्वतःची ओळख झाली पाहिजे, त्या दृष्टीनं मी प्रत्युषमध्ये जॉईन केलं. आणि खरंच मला प्रत्युषनं एक माझी पर्सनॅलिटी स्वतःची डेव्हलप केलेली आहे. मी सगळे टार्गेट पण अचीव केलेले आहेत आणि आतापर्यंत इन्कम, आणि मी खोटं नाही सांगत, प्रत्युष मधल्या इन्कम वरून मी माझ्या मिस्टरांचा 50वा वाढदिवस
हे शक्य झालंय. थँक्यू सो मच. सो मी नेक्स्ट आपल्यामध्ये इन्व्हाइट करतोय निधी मॅडम आहेत आता आपल्यासोबत. येस निधी मॅडम, तुम्ही अनम्यूट करू शकता. हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी निधी खिडबिडे, मुंबईहून बिलॉंग करते. मी प्रत्युष मध्ये ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करते. आणि सर मला खूप आनंद होत आहे की मी आतापर्यंत 79,000 फक्त रेफरल मधून कमवले आहेत. आणि माझं रिसेलिंगचं 15,000 प्लस इन्कम आहे. आणि हे मी घरातून कुठेही घराच्या बाहेर न जाता घेतलं आहे. आणि हे सर्व खरंच सर तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. कारण तुम्ही हा प्लॅटफॉर्म महिलांसाठी उभा केला, ज्याच्यामध्ये आज घर बसल्या हजारो महिला इन्कम घेत आहेत छान प्रकारे. आणि अजून एक सांगायला आवडेल की मी ह्या क्वार्टरची फी म्हणजे माझ्या मुलाची फी मी स्वतः पे केली आहे ह्या वेळेला. तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. थँक्यू सो मच सर. आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही खरंच विश्वास करू शकता ह्या प्लॅटफॉर्म वरती आणि इन करू शकता. थँक्यू सो मच सर. सो मच निधी मॅम. तुम्ही बघताय गाईस की कोणाचं काय तर कोणाचं काय. आज त्यांनी 50वा बर्थडे केला तर मॅडमने मुलाची फीज आज या व्यवसायाच्या माध्यमातून दिली. सो मी नेक्स्ट इन्व्हाइट करतो आपल्यामध्ये सुनंदा गुगे मॅम, जे आमच्या बार्शी स्टोअरचे ओनर आहेत. खरं स्टोअर मधनं इन्कम येतो का आपण सुनंदा मॅडम कडनं ऐका. येस मॅडम, थोडस केव्हा स्टार्ट केलं आणि स्टोअरचा आतापर्यंत सेल किती आहे? गुड इव्हनिंग सर. माझं नाव सुनंदा घुगे. मी बार्शी मधून आहे आणि माझं स्टोअर ऑगस्ट मध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. आणि माझं स्टोअरचं इन्कम आहे 6 लाख प्लस आणि रेफरल इन्कम आहे 50,000 प्लस. म्हणजे आणि माझं स्टोअर पण घरातूनच आहे सर. घरातून स्टोअर आहे. 6.5 लाख रुपये इन्कम आहे आतापर्यंत. मॅडम आतापर्यंत सेल किती रुपये झाला असेल, म्हणजे किती रुपयाचा टर्नओव्हर झाला असेल तुमचा? 60 लाख पेक्षा जास्त सर. 60 कमीत लाख कमी. हे ज्यांचा घरातून सेल आहे आतापर्यंत. तुम्ही बार्शी मधून असाल, नियर बाय असाल, नक्की यांच्या घरावरती धाड टाका. आणि खरंच घरात दुकान आहे का बघा, खरंच सेल झालाय का बघा. 1-1 रुपयाचा हिशोब त्यांच्याकडे नक्की असणार आहे. मॅडम तुमचे सर काय करतात? तर माझे मिस्टर माडा पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल आहेत. तर स्वतः यांचे मिस्टर हेड कॉन्स्टेबल आहेत पोलीस मध्ये आणि मॅडम व्यवसाय करतायत. पण दोघांचाही एकदम जबरदस्त या व्यवसायाला दोघं मिळून देत आहेत. सो येस सुनंदा मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. आणि सोबत 6.5 लाख रुपये इन्कम एका महिलेने घरातून घेतलेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट या व्यवसायाची. सो नेक्स्ट इन्व्हाइट करतो मी आता सुजाता मॅडम, जे आता आपल्यासोबत कनेक्ट आहेत. येस सुजाता मॅम. येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का सर माझा? येस येस येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी सुजाता वाली, मी नाशिक वरून बिलॉंग करते. आज प्रॅक्टिस मध्ये मी गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करते. आज प्रॅक्टिस मध्ये माझा आजपर्यंत इन्कम आहे 70,000 प्लस. हे मी कुठेही घराबाहेर न जाता घरातच घेतलेलं आहे. तर सर्व नवीन गेस्टला मी एवढंच सांगेन की 1999 या लहान अमाऊंटने तुम्हाला इकडे सुरुवात करायची. आज बघा, जरा व्यवसाय करायचा म्हटलं तर लाखोची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण इकडे तुम्हाला घराच्या बाहेर कुठेच न जाता घरात राहून घराला फॅमिलीला वेळ देऊन तुम्हाला बिझनेस तुम्ही करू शकता फक्त 1999 मध्ये. तर ही तुमच्यापर्यंत एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी समोर आलेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. नक्कीच या आमच्या प्रत्युष परिवारासोबत इंग व्हा. थँक्यू सो मच सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सर. आमचे सर कोटक मध्ये बँक मध्ये आहेत सर. आणि सरांचं खूप म्हणजे वेल सेटल फॅमिलीतून बिलॉंग करते मी. ऍक्च्युली बाय प्रोफेशन मी फॅशन डिझायनर आहे. माझी स्टोरी अशी आहे ना सर, मी 10 वर्षापूर्वी मी बँकिंग फील्ड मध्येच होती. मी ICICI बँकेत केला, HSBC मध्ये केला. पण जनरली काय होतं की मूल झाल्यानंतर लेडीजचं करिअर स्टॉप होऊन जातं. सेम माझ्या बाबतीत पण असंच झालं. माझं करिअर स्टॉप झालं आणि तेव्हा प्रत्युष नव्हतं माझ्या आयुष्यात. पण एक संधीच्या मी शोधात होती की यार मला काहीतरी करायचं आहे. मला नेम फेम मनी पाहिजे आहे, जे या प्रोफेशन मधून माझं होत नव्हतं. फॅशन डिझायनिंग मधून माझं होत नव्हतं. करून की नाही ते ओळख बोलतात ना, जेव्हा मी फॅशन डिझायनिंग सर करत होती तेव्हा फक्त माझ्या एरियामध्ये माझी ओळख होती. पण आज प्रत्युष मध्ये आल्यापासून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझी ओळख निर्माण झाली. आज पूर्ण मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, अमरावती आहे, सातारा आहे, धाराशिव आहे, लातूर आहे. ऑल ओव्हर जिल्ह्यामध्ये माझी टीम बिल्ड झाली, माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. या सगळ्या गोष्टी मला प्रत्युष मधून मिळालेल्या आहेत. तर मग या सगळ्या गोष्टी सर मला खूप मोटिवेट करतात की नाही मी ह्याच्यापेक्षा अजून खूप छान करू शकते करून. आणि प्रत्युष करण्यामागचं सर एकच कारण होतं की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल मला काढायला एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. पण हा प्लॅटफॉर्म मला मिळाला. मी स्वतःला सिद्ध करायला इकडे उतरले.
ग्रेट मॅम. Yes, sir. गाईज बघू शकता मॅडम जे मिस्टर बँकिंग मध्ये आहेत आणि मॅम सुद्धा या बिझनेसला 100% देऊन आज करिअर म्हणून करतायत. सो येस भाग्यश्री मॅम आहेत आता आपल्यासोबत. येस भाग्यश्री मॅम. येस हॅलो गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव भाग्यश्री चौधरी. मी भुसावळवरनं बिलॉंग करते आणि प्रत्युष मध्ये मी ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. सर मला सांगायला आवडेल की माझं रेफरवरचं इन्कम 1,14,000 आहे आणि मी हे इन्कम कुठेही घराच्या बाहेर न जाता फक्त आणि फक्त घरातून घेतलंय. आणि नाही का एक मी पण असंच संधीच्या शोधात होते. Yes. इन्कम घ्यायला काम करावं लागतं ना, पण म्हणजे सगळेजण म्हणजे Yes. घरातून घेतले इथं लोकांना असं नाही. वाटतं की काहीच नाही करायचं आणि पैसे देतात, असं नाहीये. तर काम नक्कीच करावं लागतं. दे रे हरी पलंगावर हरी पण देत नाही का. त्याच्यामुळे काम तर करावंच लागणार आहे. आणि पण हे काम मी घराच्या बाहेर न जाता घरातून केलंय एवढंच मला सांगायचंय. मोबाईलचा वापर करूनच मी हे सगळं केलंय. आणि मी इन्कम तर घेतलाच आहे, पण त्यासोबत जेव्हा नाही का इन्कम सोबत जेव्हा मी ट्रिप वगैरे अचीव्ह करते आणि माझ्या इन्कम मधून मी आपल्या फॅमिलीला जेव्हा घेऊन जाते तो एक वेगळा आनंद. आणि जसं वॉलेट मध्ये बॅलन्स वाटतं तसं आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो असं मला वाटतं. बरोबर. तर मी खूप छान इन्कम आणि खूप छान आज मला स्वतःला प्रूव्ह करते. थँक्यू. पेरेंट लेवलीपेक्षा पैसे महत्वाचे असं म्हणायचं तुम्हाला. येस सर बिलकुल. आणि हे सगळं सर खरंच प्रत्युषमुळे पॉसिबल झालंय. मी आज माझं कुठेतरी नाव बनवण्याचा प्रयत्न करते प्रत्युषच्या माध्यमातून. आणि खरंच खूप छान प्लॅटफॉर्म सर तुम्ही हाऊसवाईफ साठी सुरू केलाय. थँक्यू सो मच राहुल सर, कीर्ती मॅम, खरंच खूप थँक्यू. सो मच मॅम. सो गाईज एक लक्षात ठेवा, मॅडम सुद्धा आज 1.5 लाख रुपयाचं जवळपास त्यांचं अर्निंग या बिझनेस मधून आहे. सो नेक्स्ट मी इन्व्हाइट करतो आपल्यामध्ये आता शेवटचे 2 जणांना आपण ऐकूया. दीपाली करपे मॅम आहेत जे आता आपल्यासोबत कनेक्ट आहेत बार्शीवरून. येस दीपाली मॅम. येस थँक्यू सो मच सर. आणि सगळ्यांना गुड इव्हिनिंग सर. मी दीपाली करपे, मी स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करते. आज मी बार्शी मधनं बिलॉंग करते. सर माझं रेफरलचं इन्कम आहे 4,13,000 रुपये. आणि खरंच सगळ्यांचा एकच मेसेज येत होता की आम्ही कुठेही घराच्या बाहेर गेलो नाही. तसंच मी पण कुठेही घराच्या बाहेर गेली नाही, फक्त घरात बसून मी हे इन्कम घेतलेलं आहे सर. आणि खरंच खूप प्राऊड फील होते, खूप हॅपी आहे मी प्रत्युष मध्ये आल्यापासून. गेली फक्त 2.5 वर्षांमध्ये मी जर 4,13,000 रुपये जर इन्कम घेत असेल तर ह्याच्यासारखा सुंदर प्लॅटफॉर्म कुठंच नाही सर. आज माझं पण एज्युकेशन झालंय, सगळं वेल सेटल आहे, पण नेम फेम मनी जर काही असेल तर फक्त आणि फक्त प्रत्युष मध्ये मिळते. आणि मी थँक्यू म्हणेल सर तुम्हाला सर्वात अगोदर, कीर्ती मॅमला, त्याचबरोबर राजेश सर, संमिता मॅम, स्वाती मॅम यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेल सर. एवढं छान प्लॅटफॉर्म तुम्ही महिलांसाठी क्रिएट केलात. आणि सो मच सर अजून एकदा. थँक्यू सो मच दीपाली मॅम. सो लास्ट बट नॉट लिस्ट मी आता इन्व्हाइट करतोय आमच्या मुरुम स्टोअरच्या ओनर. आणि यांची जर थोडी स्टोरी ऐकली तर तुम्हाला पण ऐका, यांच्याकडनं त्यांची स्टोरी ऐका. येस मॅम, संगीता मॅम. येस गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव संगीता शिवमूर्ती. मी याच्यामध्ये ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करते आणि माझं रेफरल इन्कम आहे सर 38,000 प्लस. आणि माझं स्टोअर पण आहे मुरुम येथे. मुरुम म्हणजे एक छोटंसं गाव आहे त्यातून. आणि मी घरातून माझं स्टोअर आहे. आणि माझं सर स्टोअर इन्कम आहे. खरं मला सांगायला सुद्धा म्हणजे मी स्वप्न एवढं इन्कम आहे माझं. 20 लाख प्लस इन्कम आहे सर माझं घरातून. ते पण लाख रुपये आतापर्यंत स्टोअर मधून त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून घेतलंय. मॅडम खरंच पैसे भेटतात का हो? एवढं मॅडम किती वर्षांपासून तुम्ही व्यवसायामध्ये आहात? सर मी फक्त 1.5 वर्ष झाले मला येऊन येतं. आणि 1.5 वर्षात मी इन्कम घेतलं. आज जवळपास 20 लाख रुपये इन्कम आहे. आणि मॅडम टोटल टर्न सेल किती झालं तुमचा या बिझनेस मध्ये? तर माझं टर्न 2,25,00,000 रुपये टर्नओव्हर आहे. 2,25,00,000 रुपयाचा सेल एक लेडीजच करते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही ताकद एका महिलेमध्ये आहे. म्हणजे सर हे प्लॅटफॉर्म क्रिएट केला सर शक्यच नव्हतं माझ्या तर मी तर एक साधारण हाऊसवाईफ आहे. मला सुद्धा वाटत नाही की मी एवढं इन्कम घेतलेलं आहे आणि फर्स्ट टाइम घेतलेलं आहे. आणि खरं मला आता सध्या सुद्धा म्हणजे कधी कधी वाटतंय मी खरंच स्वप्नात कमवते, रिअल मध्ये कमवते एवढे पैसे आहे असं वाटत आहे सर. आणि थँक्यू सो मच सर. आणि थँक्यू म्हणून कीर्ती मॅडम, राहुल सर, राजेश सर, समिता मॅडम आणि स्वाती मॅडम, थँक्यू सो मच. मी सगळ्यांना सांगेल, कुणाला खरंच डाऊट असेल तर कधी अक्कलकोटला जर स्वामींच्या दर्शनाला गेला तर या मॅडमच्या स्टोअरचं नक्कीच दर्शन घ्या.
आणि खरंच यांनी 2.5 कोटीचा माल विकलाय, 2-2.5 कोटीचा माल घेतलाय, विकलाय. हे स्वतःच्या डोळ्याने बघा. ही ताकद आहे काही सिस्टमची. आणि मी छाती ठोकून का हा व्यवसाय करतो कळलं का? कारण आज असे हजारो एक्झाम्पल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला बघायला मिळतात. सो कॉंग्रॅच्युलेशन संगीता मॅम. सो लास्ट मी पायल मॅडम आहेत. पायल मॅडम तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या साईडने. हॅलो सर. येस मॅम. सर मी आता उदगीरला आले होते 27 तारखेला. त्या दिवशी मी 65,000चा माल घेतला होता. त्यामध्ये आता आज 8च दिवस झालेत. आतापर्यंत 35,000चा सेल झालाय माझा. 65,000चा माल 8 दिवसापूर्वी तुम्ही होम शॉपिंग घेऊन गेला होता राईट? नाही 65,000चा 65,000चा माल घेतला आणि 35,000 रुपये सेल झाले 8 दिवसांमध्ये. हो सर. आणि आतापर्यंत टर्न म्हणजे समजा मी 70-75 हजारापर्यंत झालाय इन्कम केली. ग्रेट. नवीन लोकांना काय सांगा? हा सर. नवीन लोकांना काय मेसेज द्याल? नवीन लोकांना बस एवढं सांगेन की प्रोडक्ट खूप छान आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना असं असतं ना की ऑनलाईन आहे तर मग फसवणूक आहे का, तर तसं नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणजे मलाही पहिले वेळेस असंच वाटलेलं की फ्रॉड नसेल व्यवस्थित. पण जेव्हा मीटिंग केली माझ्या अपलाईननी व्यवस्थित प्रॉपर नॉलेज दिलं, मी घेतली, तेव्हा लक्षात आलं की नाही खरंच छान. आणि प्रोडक्ट पाहिल्यानंतर तर 100% विश्वास बसला की छानच आहे. येस येस. थँक्यू सो मच मॅम. आणि गाईज बघू शकता मॅडमनी आता 8 दिवसांपूर्वी सुरुवात करून सुद्धा त्यांचं सुद्धा इन्कम या लेवलला आहे. सो येस, डोंबिवली स्टोअर आहेत मीटिंग मध्ये. संदीप सर, आज मुंबईमधून आपल्यासोबत संदीप सर पण कनेक्ट आहेत. नमस्कार सर. सरांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी सर तुमचा वाढदिवस करा. आपल्या पूर्ण या 2,000 लोकांना काय मेसेज द्याल? सर एकच मेसेज देईल का तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मला काम करता. मी पण एका ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होतो. ऍज अ सिक्ला म्हणून कंपनी होती आणि मला 40,000 ते 50,000 रुपये सॅलरी होती. पण माझ्या मिसेसला स्टोअर घ्यायचं होतं, पण त्या गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांना ते पॉसिबल नसल्यामुळे त्यांनी मला जॉब सोडायला लावला. आणि आज मी हा सर. बायकोने जॉब सोडायला लावला. बायकोने जॉब सोडायला लावला सर. आणि मला आणि खरंच सर मी खूप हॅपी आहे सर. कारण की मी जॉब करत होतो तिकडे मला जी पाहिजे ती रिस्पेक्ट नव्हती सर. कारण की कसं असतं बॉस फ्रीडम असतो, पण इथे मी स्वतः बॉस आहे. कारण की कसं असतं सर, आज मुंबईमध्ये माझे डिस्ट्रीब्युटर मुंबईचे एवढ्या माझ्या शॉपला येतात आणि त्या ज्या मला सन्मान देतात, मान देतात, सन्मान देतात, खूप बरं वाटतंय सर. कारण की ज्या ठिकाणी मी काम करायचो ऍज अ मी टीम लीडर म्हणूनच काम करत होतो, पण जसं पाहिजे तसं मला तिथे भेटत नव्हतं. पण प्रत्युष मध्ये आल्यानंतर जो मान आणि सन्मान भेटला हे कुठंच भेटू शकत नाही. कारण की ते एक महिला जी त्यांचं माझ्या बरोबरचं कॉर्डिनेशन असेल किंवा माझ्या बरोबर त्यांचं वागणे असेल एकदम छान असतं सर. आणि खूप सपोर्ट करतात. आणि माझं सेल पण सर खूप छान असतं. आता जी ऑफर होती त्याच्यामध्ये माझं एका दिवसाचा फक्त ड्रेसचा सेल 1,00,000 रुपये होता सर. फक्त एक व्हिडिओ बनवला मॅडमने, त्याच्या व्हिडिओ नंतर फक्त 1,00,000 रुपये सेल झाला सर फक्त ड्रेसचा. येस. सो गाईज तुम्ही बघू शकता सर आतापर्यंत किती रुपयाचा टर्नओव्हर झाला असेल स्टोअरचा? सर तरी 6 महिने झाले माझ्या स्टोअरला. तरी पण नाही म्हणाल तर 25-30 लाख रुपयाचा आरामात. म्हणजे माझ्या जास्तीत जास्त सर मी काढल्याने काय काढल्यास सर बघायचं ते, त्यामुळे माझा अंदाज तेवढं आहे. येस सर येस. थँक्यू सो मच संदीप सर. तुम्हाला हजारो लोकांनी सर हॅपी बर्थडेचा मेसेज दिलाय. सो तुमचा बर्थडे. थँक्यू सर, सर्वांना थँक्यू सर. आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचे मानतो, कीर्ती मॅडमचे, राजेश सर झाले, समिता मॅडम आणि त्याचबरोबर दीपाली मॅडम, दोन्ही दीपाली मॅडमचे पण आभार मानतो. आपल्या प्लॅटिनम मॅडम आहेत आपल्या स्वाती मॅडम, त्यांचे पण आभार मानतो. कारण ते खूप सपोर्ट करतात मला नेहमी. त्याचबरोबर मंजुळे मॅडम ज्या नेहमी आम्हाला सपोर्ट करतात, कारण की त्या शीतल मॅडमच्या आणि मी पण प्रत्युष मध्ये जॉईन आहे सर. येस सर येस. थँक्यू सो मच संदीप सर आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज खूप साऱ्या लोकांना आज मी बोलण्याचा चान्स दिला आणि मी माझ्या मागच्या 6 महिन्याचा रेकॉर्ड मोडला, सगळ्यांना बोलायला दिला आज. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले.
ज्यांनी चॅटबॉक्स मध्ये त्यांचे रिप्लाय दिले त्यांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि ज्यांना अजून सुद्धा व्यवसायामध्ये यश मिळत नाही, मी त्या सगळ्या माझ्या परिवाराला सांगेल, ट्रेनिंग एज्युकेशनवर फोकस करा, बिझनेस समजून घ्या, हा व्यवसाय कसा केला जातो समजून घ्या. स्वतःचं डोकं वापरू नका, स्वतःचं डोकं वापरून फक्त जेवण बनवा, पण बिझनेस हा फक्त प्रत्युष्ट डोकं वापरून करा. आणि जे नवीन लोक आहेत मी त्या सगळ्यांना सांगेल, डोळे बंद करून विश्वास ठेवा या व्यवसायावरती. ज्या दिवशी या व्यवसायात तुम्हाला 1% जरी असं वाटेल की माझं नुकसान झालंय, त्या दिवशी राहुल ब्रदर तुमच्या सगळ्यांसोबत खंबीर उभा आहे. सो ज्यांनी कोणी तुम्हाला आजच्या मीटिंगची लिंक शेअर केली आहे, लगेच त्या व्यक्तीला मीटिंग झाल्या कॉन्टॅक्ट करा, थँक्यू म्हणा, आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही या व्यवसायात सुरुवात करू शकता. आज एक खास ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी देतोय. ऐकायची ऑफर? जर तुम्ही नवीन असाल या व्यवसायामध्ये आणि जर तुम्ही आता मीटिंग झाल्या इन्स्टंट रजिस्ट्रेशन करणार असाल, तर तुम्हाला 1999च्या ऐवजी फक्त 1599 मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर इन्स्टंट तुम्ही तुमच्या ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करत असाल, सो त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, व्यवसाय कसा करायचा आहे आणि या व्यवसायासोबत एक सगळ्या डिस्ट्रीब्युटर लोकांना माझा खास मेसेज आहे. कान द्या जरा इकडे, असं कान लावा. काय खास मेसेज ऐकायचा? खरंच यार, मला आज लय प्राऊड फील वाटतंय. 1900 लोक आहेत, जवळपास 9:15 वाजायला आले. गाईज, उद्या रात्री 9 वाजता परत एकदा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येतोय. सो कनेक्ट राहा. सगळ्यात मोठा मान्सून धमाकेदार ऑफर उद्या रात्री 9च्या मीटिंग मध्ये मी अनाऊन्स करणार आहे. सो उद्या रात्री 9 वाजता सगळ्यांनी मोठ्या संख्येने मीटिंग अटेंड करा. तुमच्या टीमला अटेंड करायला सांगा, ज्यांनी या व्यवसायाला जॉईन केलं त्यांना अटेंड करायला सांगा, कारण सगळ्यात मोठी ऑफर उद्या रात्री 9 वाजता आपण चालू करतोय. सो भेटूया उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना अलविदा. जर मागच्या 1 तासामध्ये माझ्याकडनं काही चुकीचा मेसेज आला असेल, चुकीचा वर्डिंग झाला असेल, तर मनापासून माफी मागतो. आणि एक फॅमिली म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करा व्यवसायाला. या व्यवसायामध्ये तुमच्या करिअरला 100% मार्ग मिळतील एवढीच अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच एव्हरीवन. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.